तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट चॅप्टर 11th क्लासचं फर्स्ट चॅप्टर बघणार आहे लिव्हिंग वर्ड. आता हे चॅप्टर आणि हे क्लास तुम्हाला एम-एस-टी-सी-टी 2026च्या स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट असणार आहे आणि त्यासोबत सगळ्यात जास्त मेन म्हणजे जे 11th क्लासमध्ये आता स्टुडंट आहे आणि जे 10th क्लासमध्ये यायचे की 11th क्लाससाठी ते प्रिपेअर करतात, त्यांनाही फरक पडू शकतो आणि आता हे 11th क्लास आत्ता स्टार्ट करण्याचं कारण काय आहे, की स्टुडंटचं जे कन्फ्युजन असतं है ना, कारण की मीही YouTubeवरून क्लासेस केले आहे आणि मी एक प्रॉब्लेम फेस केलेला आहे. तो प्रॉब्लेम म्हणजे काय, की डाऊट सॉल्व्ह नाही होत. YouTubeवर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय असतो, की डाऊटच सॉल्व्ह नाही होत. आपल्याला कन्सेप्ट तर कळून जातं, पण डाऊट सॉल्व्हिंग होत नाही. तर तुम्ही फक्त व्हिडिओच्या खाली कमेंट करणार, मी विथिन अ मिनिट तुम्हाला रिप्लाय करणार आहोत. ओके. हे एक खूप चांगली गोष्ट मी तुमच्यासाठी आणली, की तुमचे कोणतेही डाऊट मी ठेवणार नाही. ओके. आणि त्याशिवाय मग आपण काय करणार आहे, सगळ्यात पहिले तर आपण कन्सेप्ट तर रिवाईज करणारच आहोत. कन्सेप्टही रिवाईज करून घेऊ, पूर्ण कन्सेप्ट रिवाईज करून घेऊ. त्याच्यानंतर शॉर्ट नोट्स बघून घेऊ आणि त्यासोबतच साइड बाय साइड आपण थोडीशी म्हणजे रीडिंगही करून घेऊ. जी महाराष्ट्र बोर्डची जी ही बुक आहे, त्याची आपण सोबत-सोबत रीडिंगही करायचं. ओके. तर डिटेल कन्सेप्ट तुमचं एक्सप्लेन होणार आहे आणि त्यासोबत ज्या पॉइंट्स मी शिकवतोय, जे टॉपिक मी शिकवतोय, त्या टॉपिकवर लास्ट 10 इयरचे कोणते क्वेश्चन आलेले आहे, ते क्वेश्चन सुद्धा मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. ओके. तर तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम घ्यायचा नाहीये. कुठेही जास्त पैसे खर्च करण्याची तुम्हाला गरज नाहीये बाहेर क्लासेसमध्ये. तुम्ही फक्त इथं जर फोकस आणि रिव्हिजन करणार आणि लेक्चरला रेग्युलर बेसवर जर तुम्ही करणार तर तुमचं होईल. कारण की मीही 95 प्लस सी-ई-टीमध्ये स्कोर केलेला आहे. तर तुम्हालाही खूप ईझी होईल. हो या. हां, तर ते मला माहिती आहे कोणते कन्सेप्ट येतात आणि कोणते नाही येत. तर ते जे मोस्ट इम्पोर्टंट टॉपिक आहे ज्यावर मी जास्तीत जास्त भर देणार आहे, आहे ना. तर व्हिडिओला जास्त टाईमपास न करता स्टार्ट करू. ओके. सर्वात पहिले आपण फर्स्ट चॅप्टरवर जाऊ खाली. ओके. तर फर्स्ट चॅप्टर आपण सर्वात पहिले बघू इथं. आता इथं तुम्ही बघा फर्स्ट चॅप्टर आहे ना. फर्स्ट चॅप्टरचं नाव काय आहे? लिव्हिंग वर्ड्स. आता या चॅप्टरच्या नावावरूनच आपल्याला पूर्ण कन्सेप्ट कळतो, की लिव्हिंग वर्ड्स आहे ना. लिव्हिंग आहे म्हणजे जे बायोटिक सबस्टन्स आहे, जे लिव्हिंग आहे त्यावरच आपल्याला स्टडी करायची आहे ना. लिव्हिंग वर्डच आपल्याला स्टडी करायची. जे बी प्लांट्स असतील, ॲनिमल असतील त्यांना प्रिझर्व्ह करायचं आहे, त्यांना ठेवायचं आहे, त्यांचं स्टडी करायचं आहे. एवढं आपल्याला अंडरस्टँड होतं या व्हिडिओमध्ये, है ना. परंतु आता इथं लक्ष द्या तुम्हाला मी सांगतो. आता लिव्हिंग वर्ड्स म्हणजे लिव्हिंग म्हणे की बायोटिक आणि अबायोटिक. आता अलिव्हिंग बी असतात आणि लिव्हिंग बी असतात. सर्वात पहिले क्वेश्चन तर हाच आहे की लिव्हिंग आणि अलिव्हिंग काय असतात? आता अलिव्हिंग दॅट मीन्स जे अबायोटिक आहे त्यांनाच आपण अलिव्हिंग म्हणतो आणि जे बायोटिक आहे त्यांना लिव्हिंग म्हणतो, है ना? आता बेसिक प्रिन्सिपल काय आहे? म्हणजे बेसिक प्रिन्सिपल ऑफ द लाईफ. जे लिव्हिंग आहे, एखादी व्यक्ती लिव्हिंग आहे, आपण या बायोटिक आहे, आपण त्याला कसं काय सांगू शकतो, है ना? एखादी वस्तू आहे, त्याला अलिव्हिंग सांगतोय, त्याला अबायोटिक सांगतो. आता फॉर एक्झाम्पल ही पेन्सिल आहे, याला मी अबायोटिक सांगतोय आणि मी लिव्हिंग आहे, असं मी सांगतोय. तर का? लिव्हिंग आणि म्हणजे जे बायोटिक आणि अबायोटिक म्हणजे डिफरन्स काय आहे? लिव्हिंग आणि अलिव्हिंगमध्ये डिफरन्स काय आहे? तर ते सर्वात पहिले बघू. लिव्हिंगमध्ये डिफरन्स काय आहे ना? तर इथं लिव्हिंगची जर मी गोष्ट करतो, तर जे लिव्हिंग असतात ते काय करतात? मेटाबॉलिझम. सर्वात महत्त्वाची पॉइंट म्हणजे मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझम ही प्रोसेस जी असते 2 भागात निवडलेली असते. कॅटाबॉलिझम असते आणि एनाबॉलिझम असते. कॅटाबॉलिझममध्ये काय असतं? ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल इज कॉल्ड कॅटाबॉलिझम आणि मेकिंग ऑफ द न्यू मॉलिक्यूल इज कॉल्ड एनाबॉलिझम. मेटाबॉलिझममध्ये 2 प्रोसेस आहे, कॅटाबॉलिझम आणि एनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम म्हणजे ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स आणि एनाबॉलिझम म्हणजे फॉर्मेशन ऑफ द न्यू मॉलिक्युल्स. आता मेकिंग ऑफ द न्यू मॉलिक्यूल. कॅटाबॉलिझम म्हणजे शब्दातूनच आपल्याला अर्थ कळतोय, की कॅटाबॉलिझम म्हणजे कट करतोय. एनाबॉलिझम म्हणजे काहीतरी आणून देतोय आणि मेकिंग करतोय, है ना, फॉर्मेशन करतोय. नावावरूनच आपल्याला ते अंडरस्टँड होते, है ना. तर त्याच्या खाली अजून आपण जर बघितलं तर आपल्याला खाली दिसेल, की आपल्याला काय आहे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. चेंज म्हणजे आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, तर त्याची ग्रोथ होणे आणि डेव्हलपमेंट होणं पक्का आहे, है ना. त्याची ग्रोथ पण होईल आणि डेव्हलपमेंट पण होणे. आणि खाली जर बघू आपण, आता जर ग्रोथ होत आहे, तर त्या ग्रोथला आपण अनलिमिटेड टाईम स्पॅन तर नसतो. अनलिमिटेड टाईम स्पॅन बी असू शकतो का आणि मे बी आणि एक लिमिट असते. आता आपली जी हाईट आहे, त्याला एक लिमिट आहे, है ना. ग्रोथची एक लिमिट आहे. त्या लिमिटपर्यंत, त्या एज लिमिटपर्यंत आपण ग्रो करू शकतो. त्याच्यानंतर आपले जे सेल असतात, ते डेड होऊ शकतात, है ना. नाहीतर त्यांची जी ग्रोथ असते, ते थांबून जाते, स्टॉप होऊन जाते, है ना.
पण प्लांटच्याच बाबतीत मी सांगतो, तर मेरिस्टेमॅटिक सेल ते अनलिमिटेड म्हणजे त्यांची ग्रोथ, रिप्रोडक्शन, मायटोसिस, मेयोसिस, डिव्हायडेशन ते अनलिमिटेड करतात आहे ना, ते हा डिफरन्स बी असतो. ओके. आणि मेन म्हणजे रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन ही आपण सांगू शकतो, की रिप्रोडक्शन जर करतोय, तर तो काय आहे लिव्हिंग आहे, है ना. तर सर्वात पहिले मी 3 गोष्ट तुम्हाला सांगतो. मेटाबॉलिझम करतो म्हणजे लिव्हिंग आहे. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट जर त्याची होत आहे, तर लिव्हिंग आहे आणि रिप्रोडक्शन करतोय, तर लिव्हिंग आहे. ओके. तर सगळ्यात सोपा कन्सेप्ट हा होता, की लिव्हिंग म्हणजे काय, है ना. तर आपण जी इफ यू द नीड द स्टडी थिस डायव्हर्सिटी, आपल्याला जर या डायव्हर्सिटीचं जर स्टडी करायची आहे, जर डायव्हर्सिटीची जर स्टडी करायची आहे, तर आपल्याला काहीतरी टॅक्सॉनॉमिकल एड्स पाहिजे आपल्याकडे. आपण काहीतरी टॅक्सॉनॉमिकल एड यूज करतो, जसे की आपल्याकडे हर्बॅरियम आहे, बोटॅनिकल गार्डन्स आहे, म्युझियम आहे, बायोडायव्हर्सिटी पार्क आहे ना. हे काय आहे टॅक्सॉनॉमिकल एड्स, ज्यांचं यूज करून आपण डायव्हर्सिटी आणि जे लिव्हिंग वर्ल्ड आहे त्यांची स्टडी करतो, है ना. तर सगळ्यात पहिले आपण फर्स्ट बघू हर्बॅरियम काय असतो. तर मी इथं हर्बॅरियमची जर गोष्ट करतो, तर हर्बॅरियम म्हणजे काय असते? द वर्ल्ड हर्बॅरियम म्हणजे प्लुरल हर्बॅरियम वॉज अ कॉइन्ड बाय द पिटोन डी, okay, Piton de Townfort in the book Elements. Okay, the art of the herbarium was initiated by the Italian taxonomist Luca Ghini. तो जो इटालियन टॅक्सॉनॉमिस्ट होता ल्युका घिनी यांनी ते इनिशिएट केलं होतं, स्टार्ट केलं होतं आहे ना. कधी 1490 मध्ये ते 1556 मध्ये या सालीमध्ये त्यानं स्टार्ट केलं होतं. हर्बॅरियम आर द इफेक्टिव्ह टूल्स इन द टॅक्सॉनॉमिक स्टडी. जर आपल्याला टॅक्सॉनॉमिकल स्टडी करायचं आहे, तर हर्बॅरियम हा खूप जास्त इम्पॉर्टंट टूल्स आहे. टूल्स म्हणजे काय एक म्हणजे जे गोष्ट असते टेक्निक असते. या इन्स्ट्रुमेंट आपण सांगतो, जे की खूप जास्त एक फायदेमंद असतो. त्याला आपण हर्बॅरियम इफेक्टिव्ह टूल म्हणजे सांगतो. हर्बॅरियम म्हणजे काय आहे, की इफेक्टिव्ह टूल्स आहे, जेणेकरून आपण टॅक्सॉनॉमिकल स्टडी करू शकतो, है ना. हर्बॅरियम इज द इसेन्शियली ड्राईड प्लांट स्पेसिमन दॅट हॅज द प्रिझर्व्ह अँड ट्रीटेड अँड माउंटेन टू स्टँडर्ड साइज शीट इन ऑर्डर टू प्रिझर्व्ह इट. म्हणजे जे बी आता ड्राय प्लांट आहे, म्हणजे प्लांट सुकलेले असतात, त्यांची लिव्हिंग लाईफ जी असते ती संपलेली असते. त्यांना काय करायचंय प्रिझर्व्ह करून ठेवायचं आहे आणि त्यांना ट्रीट करायचं आहे चांगल्या प्रकारे आणि त्यांना आपल्या म्हणजे जपून ठेवायचं आहे. म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायला गेलं, तर त्याला आपण प्रिझर्व्ह करून ठेवतोय हर्बॅरियम है ना. आता इथं बघा हर्बॅरियम म्हणजे हर्बॅरियम म्हणजे आपण काय करतो, एक प्लांट घेतो आणि त्याच्या साइड बायला म्हणजे हे बघा, ही इमेजमध्ये तुम्हाला दिसतंय. आपण हे प्लांट घेतलेलं आहे बरं का. आपण एक प्लांट घेतलेला आहे आणि या प्लांटच्या खाली आपण एक म्हणजे एक पावती लावून देऊ. त्या पावतीवर काय-काय लिहिलेलं असेल हे इथं बघू आपण. त्या पावतीवर डेट, the place and collection of the along with the okay detailed classification and the highlight with its ecological peculiarities, character of the plant are recorded of the same sheet. म्हणजे एक शीट आपण काय करतो, प्लांट करतो आणि एका राईट साईडच्या कोपऱ्याला आपण एक शीट बनवतो. त्या शीटवर डेट त्याला आपण कुठून कलेक्ट केलेलं आहे आणि त्याची क्लासिफिकेशन काय आहे, त्याचे हायलाइट पॉइंट जेही त्या प्लांटबद्दल हायलाइटेड आपल्याला वाटतं ते आपण हायलाइट करून इथं ठेवून देतो है ना. तर हर्बॅरियम इतकंच असतो, एक टूल्स आहे है ना, त्याच्या मदतीने आपण टॅक्सॉनॉमिकल स्टडी करू शकतो. टॅक्सॉनॉमिकल एड्स आहे. ओके, तर इतकंच यामध्ये होतं, जास्त काही नाही. ओके, तर ठीक आहे. म्हणजे या लेक्चरमध्ये आपण इतकंच बघू लिव्हिंग वर्ड्स काय आहे. लिव्हिंग मी तुम्हाला सांगितलं लिव्हिंग म्हणजे काय आहे, मेटाबॉलिझम करतोय, ग्रोथ करतोय आणि रिप्रोडक्शन करतोय आणि हर्बॅरियम आपण बघितलं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बोटॅनिकल गार्डन आणि बोटॅनिकल गार्डन, झुलॉजिकल गार्डन, म्युझियम ते सगळे बघू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये है ना. नेक्स्ट लेक्चरमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं यार तुम्ही सबस्क्राईब करून द्या है ना. सबस्क्राईब करून द्या जेणेकरून माझं बी मोटिवेशन बघू आणि असं डिटेल कन्सेप्ट आपण आणू है ना. हां, ओके. तर ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.